नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, नवरा माझा नवसाचा 2 यांनी सक्सेसफुली स्वतःचा तिसरा वीकेंड कंप्लीट केलेला आहे. तर धर्मवीर 2 या सिनेमाने स्वतःचा दुसरा वीकेंड कंप्लीट केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही सिनेमांचं कालचं म्हणजेच रविवारचं आणि ओव्हरऑल वीकेंडचं कलेक्शन बघणार आहोत. बट हे कलेक्शन ऐकण्याआधी एक डिस्क्लेमर आहे की हे आकडे खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. तर सगळ्यात आधी बघून घेऊया नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाचं कालचं रविवारचं ओव्हरऑल याची ऑक्युपन्सी किती होती. ती ओव्हरऑल याची ऑक्युपन्सी होती कालची 24.89% ची. त्याच्यात मॉर्निंग शोचे होते 16.35%, आफ्टरनूनचे 31.97%, इव्हनिंगचे 31.82%, तर नाईट शोचे 19.43%. टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी बघायला गेली तर काल रविवार मुंबईची ऑक्युपन्सी होती 25%, पुण्याची होती 27.50%, नागपूरची 15%, संभाजीनगरची 18.75%, कोल्हापूरची 23%, नाशिकची 29.25%, तर सांगलीची 17.25%. असं करत कालचं जो अर्ली एस्टिमेट आलेला आहे 17व्या दिवसाचा म्हणजे तिसऱ्या रविवारचा तो आहे साधारणपणे 57 लाखचा. विसरू नका, स्वतःच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने कमवले होते 12.25 CR, सेकंड वीकला या सिनेमाने कमवले होते 6.11 CR, फ्रायडेला रफली या सिनेमाने कमवले होते 22 lakhs, सॅटर्डेला 39 lakhs, तर काल संडेचा जो अर्ली एस्टिमेट आलेला आहे तो आहे 57 lakhsचा. असं करत अप्रॉक्सिमेटली 17 दिवसांचं याचं इंडियाचं नेट कलेक्शन आहे 19.54 CR अप्रॉक्सिमेटली. आता येऊया, ही खुर्ची का खाली जाते सतत. हल्ली खुर्चीची चढावड महाराष्ट्रात किती चालली आहे हे तुम्ही बघूच शकता. माझी खुर्ची पण स्थिर राहत नाहीये. असो, आता धर्मवीर 2चं कालचं ऑक्युपन्सी बघून घेऊया. काल रविवारची याची ऑक्युपन्सी होती 20.55% ची, म्हणजे स्वतःच्या 10व्या दिवसात याची ऑक्युपन्सी होती 20.55%. तर नवरा माझा नवसाचा 2 ची ऑक्युपन्सी काल कितवा दिवस होता, 17वा, त्याची ऑक्युपन्सी होती 24.89%. सो ऑक्युपन्सी वाईज काल नवरा माझा नवसाचा 2 यांनी बाजी मारलेली आहे. नवसाची 24% ऑक्युपन्सी आणि धर्मवीरची 20% ऑक्युपन्सी, टू बी एक्झॅक्ट 20.55% ची ऑक्युपन्सी. त्याच्यात मॉर्निंग शोचे होते 9.70%, आफ्टरनूनचे 26.39%, इव्हनिंगचे 27.97%, तर नाईट शोचे 18.13%. मुंबईची टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी होती 21.50%, पुण्याची 22%, नागपूरची 28.67%, संभाजीनगरची 9%, कोल्हापूरची 14.75%, नाशिकची 17.75%, तर सांगलीची 15.25%. असं करत याचा 10व्या दिवसाचा जो अर्ली एस्टिमेट आलेला आहे तो आहे 61 lakhsचा. आता तुम्ही म्हणाल नवरा माझा नवसाची ऑक्युपन्सी होती 24% आणि धर्मवीरची होती 20%, तरी नवसाचा जे कालचा जो अर्ली एस्टिमेट आला तो आहे 57 lakhs आणि याचा 61 lakhs. असं कसं, तर मे बी याचे तिकिटाचे दर काल जास्त असतील कारण सेकंड वीकेंड आहे आणि थर्ड वीकेंडला मॉलवाले सुद्धा मग जरा कमी ठेवतात की जास्तीत जास्त गर्दी व्हावी म्हणून. सो धर्मवीर 2नी स्वतःच्या पहिल्या आठवड्यात कमवले होते 10.95 CR, 8व्या दिवशी सेकंड फ्रायडेला अप्रॉक्सिमेटली 55 lakh, 9व्या दिवशी शनिवारी अप्रॉक्सिमेटली 52 lakh, तर कालचं जे अर्ली एस्टिमेट आलेलं आहे ते आलेलं आहे 61 lakhsचं. असं करत, सॉरी माफ करा, तब्येत जरा हे आहे, त्यामुळे पहिल्या 10 दिवसाचं याचं अप्रॉक्सिमेटली इंडियाचं नेट कलेक्शन असेल 12.63 CR. सो हे होते या दोन सिनेमाचे, एकाचे सेकंड वीकेंडचे, एकाचे थर्ड वीकेंडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स रिस्पेक्टिव्हली. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे काही मध्ये मध्ये फंबल्स होत आहेत किंवा जे काही खोकतोय शिंकतोय जे काय होते मला माहिती नाही त्याच्यासाठी माफी. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.